तळवली या दोन संघांदरम्यान रंगताना पाहायला मिळते. स्ट्राकिंग एंड वरती आपण पाहतोय शिल्डन संघाचा एक स्वस्तिक मात्रे, तर त्याच्या साथीला नॉन स्ट्राकिंग एंडला रोशन पवार. अंपायर सेज लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू आजच्या दिवसभरातील. पहिल्या चेंडूवर बंटीला दाखवल्यास बाण. स्वस्तिक ब्रँडेड षटकार. गणपती बाप्पा. दिवसाची सुरुवात आपण पाहतो, अगदी गोड केले. अप्रतिम असा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला आणि हेलिकॉप्टर फटका ही स्वस्तिक मात्रे याची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती स्वस्तिक मात्रेने आपला ब्रँड दाखवलाय आणि बंटी समोर आता एक वेगळ्या पद्धतीचं प्रश्नचिन्ह. यावर्षीचा हंगाम आपण पाहिला तर स्वस्तिक मात्रे अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि तोच फॉर्म यावेळी सुद्धा तो कंटिन्यू राखत असताना सातत्यपूर्ण कामगिरी करणं ही नेहमीच स्वस्तिकाची ओळख राहिली. पण बंटीवरती आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही. पुन्हा एकदा स्वस्तिक मात्रेचा फटका, परंतु यावेळी फटका फसलाय. टिक फॉर टॅट, जबरदस्त असं प्रत्युत्तर. स्वस्तिक मात्र होतोय बाद. बिग ब्लो फॉर टीम परी 11 शिल्डोन. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी. हॅलो. षटक क्रमांक आपण पाहतोय, पहिलं चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, त्यानंतर असं वाटलं की स्वस्तिक मात्र आज वेगळी इनिंग खेळ, परंतु पुढल्या चेंडूवरती स्वस्तिक मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवला आणि त्याचमुळे आपण पाहतोय शिल्डोन संघ एक वेगळ्या पद्धतीच्या प्रेशर खाली पाहायला मिळते. त्यावेळी नवीन खेळाडू आपण पाहतोय शिल्डोन संघाकडनं वैभव पाटील पाहायला मिळतोय, जो शिल्डोन संघाचा आणखीन एक आयकॉन खेळाडू आहे. पाहूया कंठवलीचा हा खेळाडू आता मैदानावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने कामगिरी साकारेल. परंतु बंटी पाटीलचं कौतुक करावं लागेल, त्याने सुद्धा पेशन्स दाखवले आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिलाय परी 11 शिल्डोन संघाला. आता पाहूया परिस्थितीतून परी 11 शिल्डोन संघ कशा पद्धतीने स्वतःला सावरेल. एक चांगल्या पार्टनरशिपची आता परी 11 शिल्डोन संघाला नितांत गरज आणि आवश्यकता असणार आहे. बंटी पाटील पाहायला मिळतोय राईट आर्म राऊंड विकेटने तो मारा करतोय. एकंदरीत कालच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला, आढावा जर आपण कालच्या दिवसाच्या खेळाचा घेतला ना, तर निश्चितपणे येथे कोणतीच धावसंख्या सुरक्षित नाहीये. त्यामुळे शिल्डोन संघाला निश्चितपणे एक मोठी धावसंख्या, धावफलक लावावी लागेल. त्यासाठी एक सक्षम, परिपूर्ण, परिपक्व दर्जाची बॅटिंग करणं परी 11 शिल्डोन संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. परंतु बंटी पाटील मैदानावरती अगदी चांगला मारा करतोय. नेक्स्ट बॉल वैभव पाटीलच्या स्लॉट मध्ये बॅक फुट वरती जाऊन त्याला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांचा आणि आसमानी फटका. षटकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. आज शिल्डोन संघाची बॅटिंग पाहून असं वाटते की शिल्डोन संघाच्या बॅट्समन अगदी शिल्डोन वरून येताना सेट होऊन आले की काय. जो फलंदाज मैदानावरती जातोय तो पहिला चेंडूवरती षटकार ठोकताना दिसतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय षटक क्रमांक धाव फलकावर लागल्यात. परंतु वैभव पाटील सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने, शानदार पद्धतीने आपल्या डावाचा आगाज करताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू खेळत असताना एक दमदार षटकार त्याने लगावलाय आणि त्याचमुळे आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 12 ऑन द बोट. विशाल फॉर्नर आणि गोविंद यांना विनंती असणार आहे, आपण इथे असं नसतं व्हायचं. पण यावेळी वैभवच्या बॅट मधनं सेकंड 6 इन अ रो. वैभव इज ऑन द फायर नाउ.
मैदानावरती फटक्यांची आतिषबाजी, चौफर फटकेबाजी आपण पाहतोय. शिल्डोन संघ अगदी झोक्यात सुरुवात करतोय. अप्रतिम स्वरूपाची बॅटिंग अद्यापर्यंत पाहायला मिळाली. शिल्डोन संघाने केलेली बॅटिंग पाहता त्यांचं टार्गेट जे आहे ती एक मोठी धावसंख्या असंच म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना वैभव पाटील अगदी बिनधास्तपणे बिनदिक्तपणे बॅटिंग करतोय. तो आज मात्र अगदी चांगल्या रिदम मध्ये चांगल्या सुरामध्ये पाहायला मिळतोय आणि तो गोलंदाजी करणारा गोलंदाज बंटी पाटील वरती एका मागोमाग एक अशा पद्धतीने हल्ले चढताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे प्रहार तो करतोय. त्याचमुळे बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. वैभव पाटीलची दमदार आणि झुंजार इनिंग आपण मैदानावरती पाहतोय. पण त्याच वेळी बंटी पाटील पूर्णतः बॅकफूट वरती गेलाय. पाहूया बंटी पाटील ते कमबॅक कशा पद्धतीने करेल. परी इलेव्हन शिल्डोन आणि आराध्य इलेव्हन तळवली या दोन संघादरम्यानचा हा सामना. हा चेंडू लाईन चेक केली जाते आणि पंचांकडून इशारा आलाय. ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 19. षटक क्रमांक पहिलं. धावा अगदी वेगात येत आहेत. धावसंख्येचा फ्लो धावांचा प्रवाह जर आपण पाहिला ना तर अगदी वेगाने तो उंचावताना पाहायला मिळतोय. स्लोवर वन आणि हा मात्र आपण पाहतोय सलग तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक वैभव पाटील द्वारा. ओव्हर लॉंग ऑफ एक सुरेख असा षटकार. षटक क्रमांक पहिला आहे परंतु पहिलं षटक आपण पाहतोय वैभव पाटील गाजवताना पाहायला मिळतोय. आज मात्र एक वेगळ्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय. गोलंदाजांवरती तुटून पडलाय. गोलंदाजांवरती हल्लाबोल करतोय. षटकारांची हॅट्रिक त्याने केले आणि धाव फलकावरती तब्बल 25 धावा पाहायला मिळतात. परी इलेव्हन शिल्डोन संघ अप्रतिमरित्या बॅटिंग करतोय. बंटी पाटील एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज नक्कीच आहे पण यावेळी बंटी पाटीलने अगदी सपाटून मार खाल्लाय. त्याच्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाले. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला होता. त्याला सन्मान सुद्धा दिलाय. ही एक मोठ्या खेळाडूची निशाणी असते कारण यावेळी त्याने पाहिलं चेंडू थोडासा चांगला येतोय त्यामुळे निश्चितपणे अगदी सिंगल घेतली. बॉटम हँडचा अगदी चांगला उपयोग पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला वाले संपुष्टात आणि एका षटकाच्या खेळानंतर तब्बल 26 धावा पाहायला मिळतात. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मात्र 26 धावा आल्यात. सुरुवात अगदी अप्रतिमरित्या पाहायला मिळते. वॉलबेगनचा हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वॉलबेगन आपण पाहतोय परी इलेव्हन शिल्डोन संघासाठी. सुरुवात अगदी दमदार झाले शक्तिशाली झालेली आहे. आता मात्र आराध्य इलेव्हन तळी संघाची स्ट्रॅटेजी काय असेल याकडे सुद्धा लक्ष टाकावं लागेल. ओव्हर क्रमांक सेकंड आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती देवेश येतो. आता पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चार चेंडूंमध्ये आपण पाहतोय 19 धावांची तुफानी इनिंग खेळतोय मैदानावरती वैभव पाटील. कंठवली उरणचा खेळाडू खऱ्या अर्थानं त्याची बॅट अगदी पहिल्या चेंडूपासून चालताना पाहायला मिळाली. एक्सप्रेस वे वरती गाडी ज्या पद्धतीने चालते ना त्याच पद्धतीने वैभव पाटील या मैदानावरती सुटलेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळी देवेश याचा आणि पुन्हा एकदा वैभवचा आक्रमण त्याचा अटॅक. यावेळी डीप वाटर स्पीड विकेटच्या बाहेर 6 धावांचा आणि कणकणीत षटकार. मैदानावरती आपण पाहतोय वैभव पाटील सेट झालाय. चेंडू अगदी फुटबॉलच्या चेंडूच्या आकारा एवढा त्याला दिसतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे ना ते पाहता परी इलेव्हन शिल्डोन संघ नक्कीच 100+ पळण्याचा प्रयत्न असणार आहे.
रोशन पवारला आपण पाहतोय थोडाशा कमी गतीने टाकलेला चेंडू रेड करण्यामध्ये रोशनला आलं अपयश, परंतु लेग बायच्या रूपात एक धाव मिळालेली आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय पंचांकडून इशारा आला की लेग बायच्या रूपात ही धाव असणार आहे. धाव फलकावरती तब्बल 34 धावा लागतायत. देवेचं हे षटक थोड्याफार प्रमाणात का होईल सिंगल आल्यात, कुठेतरी वैभव पाटील आक्रमक पाहायला मिळतोय. 4 षटकार त्याने अद्याप ठोकले त्याच्या इनिंग मध्ये. हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळाला. पंच हेमंत कोळी यांच्याकडनं इशारा आला, चेंडू विकेटच्या बाहेर आहे. सो नो चेंडू असणार आहे. कुठेतरी बॅट्समन पासून वाचण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाने चेंडू विकेटच्या बाहेर टाकला आणि त्याचमुळे आपण पाहतो आणखीन एक फ्री हिट आलाय आणि मैदानावरती अप्रतिमरित्या इनिंग साकारणारा वैभव पाटील आता फ्री हिटचा सामना करेल. पाहूया फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने असेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय. चेंडू आहे फटके येत आहेत मैदानावरती. सर्व काही परी 11 चिल्ड्रन संघासाठी दिसते आणि त्याचमुळे आपण पाहतोय गोलंदाज कुठेतरी कॉन्फिडन्स हरवल्यासारखा पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स वाली गोलंदाजी करणं निश्चितपणे गरजेचं असणार आहे त्याला. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी खराब. नो चेंडू आहे, विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. गोलंदाज देवेश मात्र आपण पाहतोय वैभव पाटील आहे, त्याच्यापासून वाचायचं कसं, मग त्याच्यापासून थोडा चेंडू लांब ठेवायचा ही युक्ती वापरतो जरूर, परंतु त्यामध्ये त्याला अद्यापपर्यंत अपयश आलं आणि धाव फलकावरती मात्र 37 धावा पाहायला मिळतात. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला ना, धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर अगदी वेगाने उंचावतोय. धावसंख्येमध्ये अगदी चांगल्या पद्धतीची वृद्धी होत असताना सुद्धा पाहायला मिळते. मैदानावरती कमालीचा क्रिकेट परी 11 शिल्डोन संघाने दाखवले जरूर, परंतु आज आराध्य तवळी संघ त्यांच्या नेहमीच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत नाहीये. राईट मोर द विकेट. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. चेंडू आपण जर पाहिलं तर खूप वेळ हवेमध्ये आणि चांगला कॅच सुद्धा तेथे टिपला गेलाय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं वैभव पाटीलला येथे जीवनदान मिळेल, येथे लाईफ मिळेल. फॉर्च्यून फेवर्स बेव असं म्हटलं जातं आणि तेच पाहायला मिळते मैदानावरती. 39 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय शिल्डोन संघ. अप्रतिमरित्या अफलातून बॅटिंग ते करतायत. आज मात्र वैभव पाटीलने इम्प्रेस केले. या मॅच वरती विशेष अशी छाप त्याने उमटवले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंडू चांगला होता, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहिला तर सर्कलमध्ये फील्ड केला जातोय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक मात्र तळवली संघासाठी बऱ्याचशा प्रमाणात चांगले आले, कारण पहिल्या षटकामध्ये जवळपास 26 धावा आल्या होत्या, पण या षटकाचा विचार जर आपण केला तर फक्त 14 धावा आल्यात. त्यामुळे देवेचं एक कमबॅक करणारा षटक सुद्धा आपण म्हणू शकतो. शेवटचा चेंडू या षटकात येईल. रोशन पवार पाहायला मिळतो बॅटिंग मार्कवर. आखू टप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला डीप विकेटच्या बाहेर. शानदार चौका. वेलकम बाउंड्री फॉर टीम शिल्डोन. ऑन दी बुट. 44 धावा 2 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावर लागल्यात आणि प्रत्येक षटकामागे 22 धावांची सरासरी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकांमध्ये. प्रत्येक फलंदाज आक्रमणासाठी मैदानावरती उतरलेला पाहायला मिळतोय आणि केवळ आक्रमकतेच्या मंत्राची जोपासना ते करतात आणि त्या अनुषंगाने बॅटिंग सुद्धा होताना पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक 3 आणि त्याच वेळी 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज शंतनू. शंतनू पाहायला मिळतोय, परंतु शंतनू समोर एक मोठं आव्हान. वैभव पाटील कंठवलीचा हा खेळाडू आज शिल्डोन संघाला बिलॉंग करतोय, परंतु आज त्याने खेळलेली इनिंग अप्रतिमरित्या आहे. प्रत्येक गोलंदाजावरती तो अटॅक करतोय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि तोच अटॅक पाहायला मिळतोय वैभव पाटील कडनं. आज एक सुपर इनिंग तो मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या फलंदाजीचा आविष्कार आज डीसीपी ग्रुप काशी स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आज त्याची फलंदाजी खऱ्या अर्थानं
आउटस्टँडिंग एक्सलंट अशा पद्धतीची पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 शंतनू तयार होतोय. राईट आर्म राऊंड विकेट त्याचा मारा असणार आहे. पाहूयात शंतनू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय वैभव पाटील. पहिला चेंडू खूप टप्प्यात त्याला खेळला अगदी समोर स्ट्रेट ऑफ द विकेट ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स अ फ्लॅट अँड फ्युरियस सिक्स बाय वैभव पाटील. फलकावर आल्यात परी 11 शिल्डोन संघाचा अर्धशतक. आज वैभव पाटीलला रोखणार कोण हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा एकदा लोवा फुटा स्वरूपाचा चेंडू त्यावरती अगदी चांगला फटका. डीप मिड विकेट रिझनला चेंडू खेळलाय जरूर परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या तब्बल 51 पाहायला मिळते. धावा अगदी वेगात येतात. प्रत्येक षटकामध्ये धावसंख्येची गती धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला ना तर अगदी वेगाने उंच त्याला पाहायला मिळतोय आणि परी 11 शिल्डोन संघ अप्रतिम बॅटिंग करतायत. हा चेंडू स्लोवर वन पाहायला मिळाला. गती कमी केली होती आणि पंचांकडून इशारा आलाय फलंदाजी आहे बाद. एजंट टेकन विकेट नंबर 2. आपण पाहतोय बाद होत असताना रोशन पवार जाईल बॅक टू द पवेलियन. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. अगदी प्रदीर्घ कालावधीनंतर जमलेली विकेट फोडलेली आहे गोलंदाज शंतनू याने आणि 51 या धावसंख्येवरती बॅटिंग करणारा संघ परी 11 शिल्डोन संघाला लागलाय. दुसरा मोठा धक्का. त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संकेत भोईर. तो पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती कामगिरी करेल. एकीकडे आपण पाहिलं आराध्य लंतळी संघ जो रोहा तालुक्यातील आहे आणि त्यांचा ऑपोजिट संघ परी 11 शिल्डोन हा पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय. दोन वेगवेगळ्या विभागातील संघ पाहायला मिळतात. पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील आणि पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम युद्ध पाहायला मिळते. शंतनू चांगली मारा करतो या षटकामध्ये. संकेत भोईरचा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. बंटी पाटीलला कॅच खाली आणि 1 मोर विकेट डाऊन. 2nd विकेट इन अ रो. दिल मेरा हम चली ले गए. भोईर आपण पाहतोय शून्याचा भोपळा सुद्धा त्याला फोडता आला नाही आणि अगदी गोल्डन डक वरती तो माघारी परतला. अगदी स्वस्तात संकेत भोईर बाद झाला आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय निकेत चौधरी पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये तुफाने बॅटिंग करणारा परी 11 शिल्डोन संघ अचानक प्रणय कोलाप झालेला आपण पाहतोय. सलग 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात. शंतनू इज ऑन अ हॅट्रिक मार्क. पाहूया शंतनू हॅट्रिक घेणार का परंतु या दरम्यान अगदी चांगला फटका. एलिगंडाचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला अगदी चांगला क्षेत्ररक्षण. कमालीची फिल्डिंग परंतु थ्रो अगदी खराब आलाय आणि ते काय घडले मैदानावरती. जवळपास 3ऱ्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि 4थ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप लावून चेंडू फील्ड केलाय. सो टोटल धावा किती पंच 3 धावा. ओके 54 ऑन दी बुट. अगदी चांगली धावसंख्या रचल्याचा मानस मध्ये पाहायला मिळालाय शिरडोन संघाकडून. निकेत चौधरी पाहायला मिळतो डावखुरा फलंदाज. पाहूया आता तो कशा पद्धतीने कामगिरी करेल परंतु शंतनू याचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये त्याने 5 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्यात आणि या षटकाची गरज होती तळोली संघाला. त्याच पद्धतीची गोलंदाजी केली शंतनू याने. समोर निकेश पाहायला मिळतोय. 1 टू गो या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ आहे शिल्लक. पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने खेळ केला जाईल. शंतनू सज्ज होतोय आपण पाहतोय आपल्या मार्कवरती.
पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचांकडून इशारा आला. येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 55. 55 धावा आपण धावफलकावर पाहतोय, जेथे ओव्हर क्रमांक 3 मैदानावरती चालू असलेलं पाहायला मिळतंय. डीसीबी ग्रुप काशीद आयोजित स्पर्धेचा आजच्या दिवसातील पहिला सामना. हा चेंडू मात्र अगदी चांगला आलेला आहे. षटक क्रमांक 3 झाले समाप्ती आणि 3 षटकाच्या खेळानंतर 55 धावा धावफलकावर लागल्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजक डीसीबी ग्रुप यांकडून ओव्हर संपली. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. $55 on the boot after 3 over. चौथ्या षटकामध्ये अभि पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. आता पाहूया अभि कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर इन्फॉर्म फलंदाज वैभव पाटील पाहायला मिळतोय. आज वैभव पाटीलने खेळी अप्रतिमरित्या केली. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याला फेकून दिला डिब्बाकडे स्कोअरला बाहेर. 6 धावांसाठी आला एक मोठा षटकार. आज मात्र वैभव पाटील कंठवली याची बॅट अगदी तलवारीसारखी चालते. 43 धावांचा अप्रतिम नॉक तो खेळतोय मैदानावरती. हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे. धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने रस्त्याला पाहायला मिळतात. शिल्डोन संघ आणि यावेळी अप्रतिम स्ट्रोक ओव्हर डीप मिड विकेट. इट्स अ बिग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू व्हेरी मच. 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय वैभव पाटील आणि शिल्डोन संघाची धावसंख्या 67 पाहायला मिळते. कालच्या दिवसभरामध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली. 2 अर्धशतक ठोकली होती सुशांत मोकल याने, तर एक आशिष चिंदरकर याने. पाहूया या स्पर्धेतील 4थं अर्धशतक ठोकणार का वैभव पाटील. मैदानावरती तो नेत्रदीपक डोळ्यांच्या पारणं फिरणारी बॅटिंग करतोय. त्याने मात्र आज सगळ्यांना प्रभावी करणारी कामगिरी केली. काशीच्या या मैदानावरती त्याने आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजावरती अटॅक केलाय. अगदीच त्याने डावाचा प्रारंभ षटकारापासून केला होता आणि त्यानंतर पासून जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. येथे मात्र आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या जातात. सेकंड घेण्याचा प्रयत्न आणि सेकंड सुद्धा कंप्लीट झाले. वैभव पाटीलला विनंती असणार आहे बॅट उंच करून आपण अभिवादन द्यायचं आहे. आणि या स्पर्धेतील 4थी शानदार इनिंग आणि आपण पाहतोय वैभव पाटील साठी अगदी जोरदार टाळ्या. अप्रतिम क्रिकेट आज त्याने दाखवले. कंठवली गावचा हा खेळाडू आज काशीद मध्ये आला आणि त्यानंतर त्याने खेळलेली इनिंग अगदी बहारदार. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, जेथे ओव्हर क्रमांक चालू आहे 4थं. हा चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये परंतु पाठवू शकला नाहीये पार्किंग लॉट मध्ये. चांगला झेल पाहायला मिळाला वाडे लॉंग ऑफला आणि एक चांगली इनिंग एक चांगला नॉक खेळून वैभव पाटील जातोय बॅक टू द पवेलियन. वैभव पाटील आपण पाहतोय अप्रतिम